नमस्कार सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघणार आहोत खूप महत्त्वाचे 30 प्रश्न सी डी पीवरचे, त्यांचा पार्ट 2. तर प्रश्न क्रमांक 1ला सुरू करूया. तर बघा, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणते विधान वाढ आणि विकास यामधील मूलभूत फरक स्पष्ट करते? ऑप्शन ए, वाढ ही प्रामुख्याने गुणात्मक असते तर विकास हा संख्यात्मक असतो. ऑप्शन बी, वाढ ही ठराविक काळानंतर थांबते मात्र विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ऑप्शन सी, वाढीचा वेग बालपणात मंद असतो आणि विकासाचा वेग अतिशय तीव्र असतो. ऑप्शन डी, वाढीमध्ये मानसिक बदलांचा समावेश होतो तर विकासामध्ये शारीरिक बदलांचा समावेश होतो. प्रश्न व्यवस्थित बघा. प्रत्येक प्रश्नासाठी 5 सेकंद राहणार आहेत आपल्याला, म्हणून प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा, प्रत्येक ऑप्शन व्यवस्थित वाचा आणि प्रत्येक प्रश्नांचं उत्तर द्या. 30 प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. 30 प्रश्नापैकी आपल्याला किती गुण येणार आहेत हे शेवटी आपल्याला सांगायचे आहे. ओके, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे. कसं? प्रश्न क्रमांक 1 त्याच्यासमोर डॅश द्या, ए बी सी डी जे काही तुमचं उत्तर राहणार आहे ते टाईप करायचं आहे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावे, व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक करावे आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये YES नक्की टाईप करावे आणि प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देत चला, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न आठवण राहील आणि पेपरमध्ये आपण विसरणार नाही. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, वाढ ही ठराविक काळानंतर थांबते मात्र विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, जीन पियाजेच्या उपपत्तीनुसार वस्तुस्थितीचे सातत्य ऑब्जेक्ट परमनन्स हे वैशिष्ट्य कोणत्या अवस्थेत दिसून येते? ऑप्शन ए, कारक संवेदी अवस्था. ऑप्शन बी, पूर्व संक्रियात्मक अवस्था. ऑप्शन सी, मूर्त संक्रियात्मक अवस्था. ऑप्शन डी, औपचारिक संक्रियात्मक अवस्था. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. तसेच प्रश्न क्रमांक 2चं देखील उत्तर कमेंटमध्ये लवकरात लवकर द्या 5 सेकंदामध्ये, जेणेकरून 30 प्रश्नांचा व्यवस्थित एक पेपर सोडवल्यासारखा आपला अनुभव येईल आणि आपल्याला सगळ्या गोष्टी आठवण राहील. याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन ए, कारक संवेदी अवस्था. लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर. प्रश्न क्रमांक 3, वर्गामध्ये एखादा विद्यार्थी सातत्याने प्रश्न विचारत असेल तर शिक्षकाने त्यावर काय करावे? ऑप्शन ए, त्याला गप्प बसून वर्गाबाहेर जाण्यास सांगावे. ऑप्शन बी, त्याच्या प्रश्नाची उत्तरे नंतर देतो असे सांगून टाळावे. ऑप्शन सी, त्याच्या जिज्ञासू वृत्तीचे कौतुक करून त्याला अधिक प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे. ऑप्शन डी, त्याला प्रश्नाची उत्तरे स्वतः शोधण्यासाठी ग्रंथालयात जाण्यास सांगावे. तुम्हाला योग्य काय वाटते, एकदम पॉझिटिव्ह काय उत्तर राहणार आहे ते तुमच्या वैयक्तिक मताने या प्रश्नाचे द्यायचं आहे. पण योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे चाइल्ड सेंटर्ड असलं पाहिजे. तर इथे जर सगळ्यात योग्य उत्तर कोणते वाटत असेल तर ते आहे मित्रांनो ऑप्शन सी, त्याच्या जिज्ञासू वृत्तीचे कौतुक करून त्याला अधिक प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करावे. तसेच प्रश्न क्रमांक 4चं देखील उत्तर द्या. अनुमान दिलेला आहे, समावेशक शिक्षणामध्ये केवळ दिव्यांग मुलांचाच विचार केला जातो. त्याचे कारण दिलेले आहेत. समावेशक शिक्षणाचे ध्येय समाजातील सर्व स्तरातील मुलांना मुख्य प्रवाहात आणणे हे आहे. ऑप्शन दिलेले आहेत. बघा, प्रश्न व्यवस्थित वाचा, पॉज करा, व्यवस्थित वाचा, टाईम घ्या आणि त्यानंतर उत्तर द्या. ऑप्शन ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन बी, ए आणि आर दोन्ही सत्य आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन सी, ए सत्य आहे पण आर असत्य आहे. ऑप्शन डी, ए असत्य आहे पण आर सत्य आहे. व्यवस्थित प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4 काय उत्तर राहणार आहे तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की द्या. बघा, प्रश्न व्यवस्थित बघा. अझर्शन रिझन व्यवस्थित बघा काय वाटते ते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, ए असत्य आहे पण आर सत्य आहे. ए असत्य का? समावेशक शिक्षणामध्ये केवळ दिव्यांग मुलांचा विचार न करता सर्व विद्यार्थ्यांचा विचार केला जातो. कारण समावेशक शिक्षणाचे ध्येय हे समाजातील सर्व स्तरांवरील मुलांना मुख्य प्रवाहात आणणे आहे, हे योग्य आहे. ए चूक, आर बरोबर. प्रश्न क्रमांक 5, कोलबर्गच्या नैतिक विकास उपपत्तीनुसार शिक्षा आणि आज्ञापालन ही पातळी कोणत्या स्तरावर येते? ऑप्शन ए, पूर्व प्रगत नैतिक स्तर. ऑप्शन बी, प्रगत नैतिक स्तर. ऑप्शन सी, उत्तर प्रगत नैतिक स्तर. ऑप्शन डी, स्वायत्त नैतिक स्तर. प्रश्न क्रमांक 5 चालू आहे. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्यावे आणि कमेंटमध्ये सहकार्य करण्यासाठी YES नक्की टाईप करावे. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पूर्व प्रगत नैतिक स्तर. प्रश्न क्रमांक 6, बुद्धिमत्तेचा बहुआयामी सिद्धांत थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडला आहे? ऑप्शन ए, अल्फ्रेड बिने. ऑप्शन बी, हार्वर्ड गार्डनर. ऑप्शन सी, चार्ल्स स्पियरमन. ऑप्शन डी, एडवर्ड थॉर्नडाईक. कोणी मांडलेला आहे बहुबुद्धीचा सिद्धांत तुम्हाला माहीत आहे तर त्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये कोणतं ऑप्शन आहे ते टाईप करायचं आहे फक्त. बहुआयामी सिद्धांत थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स हार्वर्ड गार्डनर यांनी दिलेला आहे आणि एकूण 8 बुद्धीबद्दल त्यांनी सांगितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 7,
एखाद्या विद्यार्थ्याला वाचनात अक्षरे उलट दिसतात किंवा शब्द समजण्यास अडथळा येतो तर त्याला कोणता दोष असू शकतो? ऑप्शन ए अक्षरात म्हणलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. ऑप्शन ए डिस्ग्राफिया, ऑप्शन बी डिस्कॅल्कुलिया, ऑप्शन सी डिस्लेक्सिया, ऑप्शन डी डिस्थीमिया. चारही ऑप्शनपैकी जे योग्य आहे, अक्षर त्याला उलट दिसतात म्हणजे वाचनमध्ये येते, तर तुम्ही लक्ष द्या कोणत्या याच्यामध्ये असू शकते. प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी डिस्लेक्सिया. प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्रगतिशील शिक्षणामध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन त्यामध्ये विद्यार्थ्याची भूमिका कशी असावी? तर ऑप्शन ए माहितीचा निष्क्रिय स्वीकार करणारा, ऑप्शन बी केवळ शिक्षकांचे अनुकरण करणारा, ऑप्शन सी ज्ञानाची निर्मिती करणारा सक्रिय शोधक, ऑप्शन डी फक्त परीक्षेसाठी पाठांतर करणारा. तर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनमध्ये विद्यार्थ्याची भूमिका कशी असावी यावर प्रश्न आहे. तर चारही ऑप्शनमधून व्यवस्थित बघा आणि सांगा तुम्ही काय उत्तर राहू शकते. पॉझिटिव्ह एकदम उत्तर देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे की राहणार आहे, टाईप केलं असेल तुम्ही 8-C म्हणजे ज्ञानाची निर्मिती करणारा सक्रिय शोधक. प्रश्न क्रमांक 9. लेव वायगोस्की यांच्या मते मुलांच्या संज्ञानात्मक विकासात कशाला सर्वाधिक महत्त्व आहे? ऑप्शन ए अनुवांशिकता आणि शारीरिक परिपक्वता, ऑप्शन बी सामाजिक संवाद आणि सांस्कृतिक साधने, ऑप्शन सी केवळ बक्षीस आणि शिक्षा देण्याची पद्धत, ऑप्शन डी वैयक्तिकरित्या केलेले स्वतंत्र प्रयत्न. प्रश्न क्रमांक 9 काय टाईप केलं ते सांगावे. मी टाईप करतो बी, जे की उत्तर राहणार आहे सामाजिक संवाद आणि सांस्कृतिक साधने. प्रश्न क्रमांक 10 बघा. खालीलपैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे इंट्रेन्सिक मोटिवेशन आहे? ऑप्शन ए शिक्षकांकडून शाबासकी मिळवण्यासाठी अभ्यास करणे, ऑप्शन बी परीक्षेत पहिला क्रमांक मिळवून बक्षीस मिळवणे, ऑप्शन सी स्वतःच्या आनंदासाठी आणि संकल्पना स्पष्ट होण्यासाठी नवीन विषय शिकणे, ऑप्शन डी पालकांच्या धाकामुळे गृहपाठ करणे. इंट्रेन्सिक मोटिवेशन आंतरिक प्रेरणा कोणत्या ऑप्शनमधून तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसते ते सांगण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे. तर मित्रांनो इथे योग्य उत्तर राहणार आहे सर्वांच्या मते, मला माहीत आहे सर्वांनी टाईप केलं असेल, ऑप्शन सी स्वतःच्या आनंदासाठी आणि संकल्पना स्पष्ट होण्यासाठी नवीन विषय शिकणे. प्रश्न क्रमांक 11. बालकाच्या विकासाचा शिरपदाभिमुख नियम काय सांगतो? ऑप्शन ए विकास हा पायाकडून डोक्याकडे होतो, ऑप्शन बी विकास हा मध्यभागाकडून टोकाकडे होतो, ऑप्शन सी विकास हा डोक्याकडून पायाच्या दिशेने होतो, ऑप्शन डी विकास हा केवळ शारीरिक अंगानेच होतो. मित्रांनो खूप वेळा झालेला प्रश्न आहे, आपण यावर खूप अभ्यास केलेला आहे, तर योग्य पद्धतीने काय उत्तर राहणार सांगण्याचा प्रयत्न करा. कन्फ्यूज व्हायचे नाही, व्यवस्थित उत्तर द्यायचे आहे. ऑप्शन सी विकास हा डोक्याकडून पायाच्या दिशेने होतो. प्रश्न क्रमांक 12. उपयोजन प्रश्न बघा काय आहे. वर्गातील एक विद्यार्थी गणिताची उदाहरणे सोडवताना नेहमी जुन्याच पद्धती वापरतो, नवीन सोपी पद्धत शिकण्यास नकार देतो, याला काय म्हणता येईल? ऑप्शन ए सकारात्मक अध्ययन संक्रमण, ऑप्शन बी नकारात्मक अध्ययन संक्रमण, ऑप्शन सी शून्य अध्ययन संक्रमण, ऑप्शन डी क्षितिज समांतर अध्ययन संक्रमण. या प्रश्नाचं उत्तर जे देईल त्याचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे ते करत आहेत हे आपण गृहीत धरू शकतो. बरं नाहीतर तुक्का तर लागू शकतो समजा. प्रश्न व्यवस्थित बघा, व्यवस्थित ऑप्शन बघा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी नकारात्मक अध्ययन संक्रमण. प्रश्न क्रमांक 13 बघा. पावलोवच्या अभिजात अभिसंधान उपपत्तीत घंटा हे काय आहे? ऑप्शन ए अभिसंधित उद्दीपक, ऑप्शन बी अनभिसंधित उद्दीपक, ऑप्शन सी अभिसंधित प्रतिक्रिया, ऑप्शन डी अनभिसंधित प्रतिक्रिया. पूर्ण लेक्चर यावर आपलं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता प्लेलिस्टमध्ये जाऊन. ऑप्शन ए अभिसंधित उद्दीपक. प्रश्न क्रमांक 14. प्रयत्न प्रमाद ट्रायल अँड एरर ही अध्ययन उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली आहे? ऑप्शन ए B.F. स्किनर, ऑप्शन बी कुर्ट लेविन, ऑप्शन सी E.L. थॉर्नडाईक, ऑप्शन डी कोहलबर्ग. ट्रायल अँड एरर प्रयत्न आणि प्रमाद, तर ऑप्शन सी थॉर्नडाईक यांनी मांडलेली ही उपपत्ती आहे. तर प्रश्न क्रमांक 15पर्यंत आलो आपण, अर्ध्यात आलेलो आहो. लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्यावे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा आणि प्रत्येक शेवटी सांगा 30 पैकी किती गुण झाले. ही PDF तुम्हाला लगेच 1-2 दिवसात टेलिग्रामला अवेलेबल करून देण्यात येईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. बाकीच्या PDF आपण अपलोड केलेल्या आहेत टेलिग्रामला. अनुमान दिलेला आहे. वर्गामध्ये वैयक्तिक भेदांचा विचार करणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक मुलाची शिकण्याची गती, आवड आणि क्षमता भिन्न असते. ऑप्शन ए
ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन बी ए बरोबर आहे पण आर चूक आहे. ऑप्शन सी ए चूक आहे पण आर बरोबर आहे. ऑप्शन डी ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण स्पष्टीकरण योग्य नाही. बघा मित्रांनो व्यवस्थित काय आहे प्रश्न, काय वाटते तुम्हाला याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक बघा 16, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत झालेला प्रश्न आहे. 2 फॅक्टर थिअरी कोणाशी संबंधित आहे. ऑप्शन ए लुईस थर्स्टन, ऑप्शन बी JP गिलफॉर्ड, ऑप्शन सी चार्ल्स स्पियरमन, ऑप्शन डी स्टनबर्ग. प्रश्न क्रमांक 16 झालेला आहे. पूर्ण लेक्चर यावर आपण अपलोड केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. हमखास येण्यासारखा प्रश्न राहणार आहे. तर प्रश्न क्रमांक 16 2 फॅक्टर थिअरी चार्ल्स स्पियरमन यांनी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 अध्ययन अक्षमता लर्निंग डिसॅबिलिटीज हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला. ऑप्शन ए सॅम्युअल क्रिक, ऑप्शन बी सिगमंड फ्राईड, ऑप्शन सी अल्बर्ट बँड्युरा, ऑप्शन डी JB वॅटसन. झालेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता लेक्चरमध्ये आपल्या. लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन ए सॅम्युअल क्रिक. प्रश्न क्रमांक 18 विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता विकसित करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या प्रकारच्या प्रश्नावर भर द्यावा. ऑप्शन ए वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न, ऑप्शन बी एका शब्दातील उत्तरे असलेले प्रश्न, ऑप्शन सी मुक्तोत्तरी किंवा अपसारी प्रश्न म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंगवाले प्रश्न, ऑप्शन डी केवळ पाठांतरावर आधारित प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 बघा कोणत्या प्रश्नावर जास्त भर दिला पाहिजे शिक्षकाने जेणेकरून विद्यार्थ्याची सृजनशीलता विकसित होईल. तर या 4 ऑप्शनपैकी काय ऑप्शन तुम्हाला योग्य वाटते ते सांगा. सर्वांनी कमेंटमध्ये टाईप केला असेल मला वाटते. ऑप्शन सी मुक्तोत्तरी किंवा अपसारी प्रश्न म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंग करायला विचार पाळणारे प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 विकास हा सामान्यकडून विशेषकडे म्हणजे जनरल टू स्पेसिफिक होतो, याचा अर्थ काय. ऑप्शन ए बालक प्रथम सूक्ष्म हालचाली करतो आणि मग स्थूल, ऑप्शन बी बालक आधी रडणे हातपाय हलवणे अशा सामान्य क्रिया करतो व नंतर विशिष्ट कृती करतो, ऑप्शन सी बालकाचा विकास हा केवळ मानसिक स्वरूपाचा असतो, ऑप्शन डी विकास हा कोणत्याही क्रमाने होत नाही, तो यादृच्छिक असतो. व्यवस्थितपणे प्रश्न बघा. विकास सामान्यकडून विशेषकडे होतो याचा अर्थ काय असणार आहे या 4 पैकी सांगायचं आपल्याला. 4 ऑप्शनपैकी या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बालक आधी रडणे हातपाय हलवणे अशा सामान्य क्रिया करतो व नंतर विशिष्ट कृती करतो. प्रश्न क्रमांक 20 बघा मतिमंद मुलांच्या बुद्ध्यांकाची IQ श्रेणी साधारणतः किती असते. ऑप्शन ए 90 ते 110 च्या दरम्यान, ऑप्शन बी 120 पेक्षा जास्त, ऑप्शन सी 70 पेक्षा कमी, ऑप्शन डी 80 ते 90 च्या दरम्यान. उत्तर राहणार आहे ऑप्शन सी 70 पेक्षा कमी. प्रश्न क्रमांक 21 बघा सामाजिक अध्ययन म्हणजे सोशल लर्निंग उपपत्तीमध्ये अनुकरणाला महत्त्व कोणी दिले. ऑप्शन ए दिलेला आहे लेव वायगोस्की, ऑप्शन बी अल्बर्ट बँड्युरा, ऑप्शन सी एरिक एरिक्सन, ऑप्शन डी लॉरेन्स कोहलबर्ग. प्रश्न क्रमांक 21 चालू आहे. उत्तर द्या मित्रांनो कमेंटमध्ये. लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्यावे व्हिडिओला. आपलं उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी अल्बर्ट बँड्युरा. प्रश्न क्रमांक 22 मुलाच्या व्यक्तिमत्वावर सर्वाधिक प्रभाव कोणत्या 2 घटकांचा पडतो. ऑप्शन ए आर्थिक स्थिती आणि शाळा, ऑप्शन बी मित्रमंडळी आणि समाज, ऑप्शन सी अनुवांशिकता आणि वातावरण, ऑप्शन डी आहार आणि व्यायाम. व्यक्तिमत्वावर म्हणत आहे. शिकलेलो आहोत आपण एन्व्हायरमेंट आणि हेरिडिटी, अनुवांशिकता आणि वातावरण. प्रश्न क्रमांक बघा 23 साधक अभिसंधान ऑपरंट कंडिशनिंग मध्ये प्रबलनाचे म्हणजे रेन्फोर्समेंट महत्त्व कोणी अधोरेखित केले. ऑप्शन ए इव्हान पावलॉव, ऑप्शन बी BF स्किनर, ऑप्शन सी मॅक्स वर्धायमर, ऑप्शन डी जीन पियाजे. प्रश्न क्रमांक 23 ऑप्शन ABCD पैकी एक ऑप्शन बरोबर आहे जे की आहे ऑप्शन बी BF स्किनर. प्रश्न क्रमांक बघा 24 मर्मदृष्टीमूलक अध्ययन इन्साइटफुल लर्निंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे. ऑप्शन ए गेस्टाल्टवादी विचारवंत कोहलबर्ग, ऑप्शन बी वर्तनवादी विचारवंत वॅटसन, ऑप्शन सी संरचनावादी विचारवंत ब्रुनर, ऑप्शन डी मानवतावादी विचारवंत रॉजर्स. मर्मदृष्टीमूलक अध्ययन
इन्साइटफुल लर्निंग ही संकल्पना खालील कोणाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन ए गेस्टाल्टवादी विचारवंत कोलबर्ग. प्रश्न क्रमांक 25 सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन CCE सर्वकष या शब्दाचा अर्थ काय? ऑप्शन ए फक्त शैक्षणिक विषयांचे मूल्यमापन. ऑप्शन बी केवळ सहशालेय उपक्रमांचे मूल्यमापन. ऑप्शन सी मुलाच्या व्यक्तिमत्वाच्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अशा दोन्ही पैलूंचा मूल्यमापन. ऑप्शन डी वर्षाच्या शेवटी घेतली जाणारी लेखी परीक्षा. व्हिडिओ थोडा लंबा वाटला तरी काही हरकत नाही, कारण की महत्त्वाचे प्रश्न आहेत, तुमच्या कामी येणारे प्रश्न आहेत. ऑप्शन सी मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अशा दोन्ही पैलूंचे मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 26 उपयोजन प्रश्न आहे. एखादा शिक्षक वर्गात शिकवताना आधी उदाहरण देतो आणि त्यावरून नियम तयार करतो, तर तो कोणती पद्धत वापरतो? ऑप्शन ए उद्गामी पद्धत म्हणजे इंडक्टिव्ह मेथड. ऑप्शन बी अवगामी पद्धत म्हणजे डिडक्टिव्ह मेथड. ऑप्शन सी विश्लेषण पद्धत. ऑप्शन डी संश्लेषण पद्धत. लक्षात ठेवायचं आहे, पहिले उदाहरण देत आहेत, नंतर नियम समजून सांगत आहेत. तर कोणती पद्धत आहे आपण शिकलेलो आहोत? उद्गामी पद्धत, इंडक्टिव्ह मेथड आपलं उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 27 अहम म्हणजे इगो हा भाग व्यक्तिमत्वाच्या कोणत्या तत्वावर आधारित असतो? ऑप्शन ए सुख तत्व. ऑप्शन बी वास्तव तत्व. ऑप्शन सी नैतिक तत्व. ऑप्शन डी आध्यात्मिक तत्व. प्लेजर प्रिन्सिपल, रियालिटी प्रिन्सिपल, मॉरल प्रिन्सिपल, स्पिरिच्युअल प्रिन्सिपल. तर आपण शिकलेलो आहोत इगो हे वास्तव तत्वावर आधारित आहे, रियालिटी प्रिन्सिपलवर. प्रश्न क्रमांक बघा 28 बालकाच्या विकासातील कुमारावस्था म्हणजे ॲडोलसेन्स या काळाला वादळाचा आणि तणावाचा काळ असे कोणी म्हटले आहे? ऑप्शन ए स्टॅनली हॉल. ऑप्शन बी E.B. हॅरलॉक. ऑप्शन सी विल्यम जेम्स. ऑप्शन डी J.M. बाल्डविन. प्रश्न क्रमांक 28 कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच आहे, तिथे याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. या गोष्टीचा विचार करू नका की कोणीच उत्तर देत नाही, मीच का देऊ. सर्वांनी उत्तर द्यायचे आहे, कारण आपल्याला सर्वांना पास व्हायचे आहे. ओके, दुसऱ्याचा विचार न करता तुम्ही स्वतः उत्तर द्यायला तयार व्हा, जेणेकरून तुमचे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये फिट राहील, तुम्हाला डबल वाचण्याची गरज पडणार नाही आणि तुम्हाला कधीतरी ते आठवेल आणि मार्क देऊन जाईल. ऑप्शन ए स्टॅनले हॉल यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 29 अनुमान दिलेला आहे. किशोरावस्थेत मुलांचे त्यांच्या मित्रमंडळीवर जास्त अवलंबित्व असते, कारण या वयात त्यांना पालकांपेक्षा मित्रांचे मत अधिक महत्त्वाचे वाटते आणि ते स्वतःची स्वतंत्र ओळख शोधत असतात. ऑप्शन बघा काय दिले, प्रश्न व्यवस्थित बघा, पॉज करा, त्यानंतर ऑप्शन बघा. ऑप्शन बघा ए सत्य आहे पण आर असत्य आहे. ऑप्शन बी ए असत्य आहे पण आर सत्य आहे. ऑप्शन सी ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन डी ए आणि आर दोन्ही सत्य आहेत पण आर हे एचे स्पष्टीकरण नाही. बघा प्रश्न बघा, व्यवस्थित वाचा, पॉज करा, त्यानंतर ऑप्शन बघा, व्यवस्थित वाचा, पॉज करा आणि उत्तर द्या. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. बघून घ्या. प्रश्न क्रमांक शेवटचा आहे. 30 पैकी किती गुण आले आपल्याला सांगायचे आहे. कधी पण येऊ शकतो हा प्रश्न, काही सांगता येत नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 नुसार शालेय शिक्षणाची नवीन आराखडा कोणती आहे? ऑप्शन ए 10+2. ऑप्शन बी 5+3+3+4. ऑप्शन सी 5+4+3+3. ऑप्शन डी 6+3+3+6. योग्य उत्तर सांगायचं आहे. कधी पण येणारा प्रश्न आहे आणि शेवटी सांगायचं आहे हे प्रश्न झाल्यावर 30 पैकी किती गुण आलेत. सर्वांनी टाईप केलं असेल, मी टाईप करतो 30-B, जे की याचं उत्तर आहे ऑप्शन बी 5+3+3+4. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. शेवटपर्यंत देण्यासाठी सर्वांचे आभार. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास YES नक्की टाईप करा मित्रांनो. PDF टेलिग्रामला अवेलेबल करून देण्यात येईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू सो मच.